मित्रांनो, कोकणात राहून मच्छी नाही खायची, हा तर मच्छीवर महामोठा अन्याय आहे. चला तर मग आज आहे रविवार. आज मी आणली आहे, ह्याला म्हणतात मांदे करायची. अशी वरची सगळी खवलं काढून घ्यायची. नंतर हे डोकं असं अर्धवट काढून घ्यायचं आणि नंतर त्याच्या पोटातली सगळी घाण साफ करायची. ही मांदेली तळल्यावर फार छान लागते. हा ब्लॉग बनवण्याचा माझा छोटासा प्रयत्न. आवडल्यास नक्की लाईक करा हा, आणि शेअरही करा आणि सबस्क्राईब. ही मच्छी अशी मी साफ करून घेतली. ह्याला काही फार काही लॉजिक नसतं, चटकन साफ होते. तर हिला आपण आता धुवून घेऊया. कोकमचं आगळ कसं बनतं? सर्वप्रथम वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात कोकमचे, सुकवलेल्या कोकमाचे 4-5 तुकडे टाकायचे आणि त्याला 1-2 मिनिटं भिजू द्यायचं. आणि नंतर त्याला असं मॅश करून जो रसा राहतो पाठीमागे त्याला आगळ असं म्हणतात, आणि तो मच्छीमध्ये टाकायचा. मच्छीची चव खूप स्वच्छ मांदेली धुवून घ्यायची. धुल्यावर बघा ना किती फार सुंदर दिसते. आणि ह्याचा वास नको यायला म्हणून आगळ टाकायचं. कोकमचं आगळ टाकल्याने थोडी चवीमध्ये भर पडते, बाकी काही. त्याला मस्त एकत्र करून 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. ही आपली फिश कोकम आगळमध्ये चांगली मुरली आहे. त्याच्यावर थोडासा मसाला लाल तिखट टाकून घ्यायचं, मीठ, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला. आता हे सगळं असं मस्त एकत्रित करून घ्यायचं. थोडंसं चिकन 65चा मसाला, हे असं सगळं एकत्र करायचं. जर झटपट बनवायचं असेल तर छान होते, सगळ्यांना आवडते ही, आणि जास्त तामझाम करायची गरज नाही. आता ह्याला आपण 10 मिनिटं ठेवून देऊया. गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि त्याच्यात थोडंसं तेल. हे बघायचं गरम झालं की त्याच्यात अलगद ही जी मॅरिनेट करून ठेवलेली मांदेली आहे ती अलगद सोडून द्यायची. आणि थोडा वेळ वाट बघायची. थोडीशी मच्छी तेलात तळली की तिला अशी पटकन उलटून घ्यायची. माझी थोडी चिकटली आहे, पण काही हरकत नाही. थोडीशी गरम झाली की ती आपोआप सुटते. थोडा तिला वेळ द्या. एका बाजूने तळलेल्या मच्छीला अलगद पलटी करा. सुंदर दिसते. करून झाल्यावर बघा किती फार सुंदर दिसते. मला तर आत्ताच खावीशी वाटते. चला तर मग वाढून घेऊया आणि मस्त ताव. मी घेतला गरमागरम भात, मस्त वाफवलेला. मग घेतलं वाढून आणि थोडीशी घेतली मांदेली. सोबतीला घेतला कांदा. मी घेतली गरमागरम मांदेली, थोडासा भात आणि थोडासा कांदा. तर बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि फीडबॅक द्यायला विसरू नका. माझा ब्लॉग कसा वाटला हाही सांगायला विसरू नका. आणि मला जाताना लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.